मध्ये ना हे कानातले घेतलेले मी खूप छान आहे बघा, म्हणजे आपण साडीवर हॅलो हाय नमस्ते नमस्कार, मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो इथं विहांना बसलेला आणि एक 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 वस्तू आहेत ना त्या वरतून खालती फेकतोय, तेव्हाच मग हा फोटो पण फेकत होता. आणि हा फोटो आहे जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम जेजुरीला गेलो होतो. म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा होता तो, म्हणजे तो आता नाही आहे. सो त्यानं खूप फोर्स केलं होतं की चला आपण जाऊया म्हणून. सो आम्ही त्याच्यासोबत ज्या आहेत त्या आम्ही फर्स्ट टाईम जेजुरीला गेलो होतो. सो ह्या मेमरीज आहेत आणि त्याच्यासोबतच्या पण होत्या, पण त्या आता माझ्याकडे फोटो नाही आहेत. आणि खूप म्हणजे छान होता तो, म्हणजे असं कुठं पण जायचं असेल ना तर खूप हाऊस होती त्याला. आणि सगळ्याकडे म्हणजे आम्ही नाही काय जायचं असेल तर जायचो. पुण्यामध्ये आला की तो मग स्वामीनारायण असेल की बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो होतो. आणि त्याच्या हट्टामुळे नाही का आम्ही त्याच्यामुळे जे आहे ते आमचं पहिलं इथं जाणं झालं होतं. आणि तेव्हा मग मी साडी वगैरे काहीच नाही, तर नॉर्मली असंच आम्ही गेलो होतो बसने वगैरे. सो त्यावेळेचा हा फोटो आहे आणि खूप जपून ठेवलेला होता मी. आणि अगोदर बघा कसं हे तरी एकदम म्हणजे एकदम स्लिम होते, आणि आता बघितलं तर आमच्या दोघांची इतकी तब्येत वाढली ना. आणि मी पण, मला नाही वाटत मी तेव्हा एवढी जाड होते म्हणून. सो बऱ्यापैकी होतो आम्ही दोघंही. आणि आता विहान बघा किती पसारा करायला लागलाय ना, खरंच मला वैताग यायला लागलाय त्याला बघायचं. म्हणजे खूप पसारा करतोय. त्याला सांगितलं की एकही गोष्ट ऐकत नाही आहे. फॅन बंद केलाय त्यामुळे मला भरपूर गरम व्हायला लागले. आणि हे कानातले आहेत ना, आम्ही काल बाहेर गेलेलो बघा तेव्हा. सो तिथून मी हे कानातले घेतलेले, कारण मी असे मिशोवर बघितले होते आणि मिशोवर ऑर्डर करते म्हणून राहून जात होतं. सो मग ते घेतलेत, आणखी एक दोन घेतलेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि म्हणजे ऑर्डर करते राहून गेलं. आणि बघा आपलं हे आहे कर्वेनगरला डीमार्ट आहे, त्याच्या खालती बरोबर केसरिया मार्केट आहे. सो बरेच तिथे शॉप आहेत आणि तिथं छान छान इयरिंग्स म्हणजे गळ्यातले खूप छान भेटतात. म्हणजे मी दरवेळेला गेले ना की एक दोन जोड तरी घेऊन येतेच. म्हणजे घालणं माझ्याकडनं खूप कमी होतं, पण जे आहे ते मी घेऊन येते. थोडंसं फॅन लावतेच, कारण खरंच खूप पसारा करतो आणि त्याला किती सांगितलं ना बिलकुल ऐकत नाही. सो चला आता त्याचं असं चालू असणारच आहे. काल आम्हाला यायला खूप उशीर झाला. अगदी थोडंसं जरी साहित्य आहे म्हटलं ना की मग थोडंसं इकडं बघा तिकडं बघा असं करण्यात खूप वेळ झाला. आणि एक तर मी जेवण बनवून गेलेलं नाही होते. सो मग आल्यानंतर जेवण ह्या त्या गोष्टींमध्ये लेट झाला, त्यामुळे मग मी तुम्हाला काही शेअर केलं नाही. तर त्यामध्ये ना हे कानातले घेतलेलं मी खूप छान आहे बघा, म्हणजे आपण साडीवर वगैरे असं घालू शकतो, खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर आहे हे काय, हे मिशोवर अवेलेबल आहे हे. आणि जे मी घातलं आहे ना, सो हे पण मिशोवर आहे. दोन्ही मी तुम्हाला टॅग करेन. हे पण खूप छान वाटतं, म्हणजे कुर्ता सेटवर वगैरे ना मस्त वाटतं काय ते. म्हणजे मला असं होतं ना कुठं गेली ना की मी घेते, पण माझ्याकडून ना एवढं घालणंच होत नाही. होतं असं कधी कधी आणि वाटतं रोज काय ती चेंज करायची असं वाटतं. मग कधी कधी मी नाही घालत, पण हे छान वाटत होतं. सो ह्या ड्रेसवर होऊन मग मी नाही काय हे घातलं होतं. आणि ह्यांनी ना विहांसाठी एक गोष्ट मागवली. काय मागवली तेही मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आता ह्यांचं इथं चालू आहे, त्यानं सकाळपासून काही खाल्ला नाही आहे. माहीत नाही तो असं का करायला लागलेला आहे. आणि त्याला मी आता भात आणि मुगाची भाजी केली होती, सो ती दिलेली, ती पण त्यानं नाही खाल्लेला आहे. सो परत तिकडं नेऊन ठेवला आहे. विहान तुझा उपवास आहे का रे? आहे का? तुला मोमो खायचंच नाही का? बोल तू, म्हणजे मला म्हणतोय की तू बोल. आणि आपण जे आहे ते अशी मस्ती करून झालेलं ना. काल स्विमिंग पूलमध्ये आम्ही फर्स्ट टाइम घेऊन गेलो होतो, तर इतकं म्हणजे मला जाताना नाही का थोडंसं असं धाकधूक होत होतं. कसं म्हणजे तो पाण्यामध्ये उतरेल की नाही काय असं, म्हणजे मला भीती वाटत होती. काय म्हणून जे आहे ते सगळ्यांनाच फर्स्ट टाइम आपल्या मुलाला पाण्यामध्ये वगैरे सोडताना भीती वाटतेच. सो काय झालं होतं की आता तो घरी असल्यामुळे ना काही बऱ्याचशा गोष्टी कंटाळतो. आणि मग हे म्हणत होते की तिथं आहे नांदेड सिटीमध्ये, तर ना आपण नाही का विहारला घेऊन जाऊ म्हणून. मग आमच्या अगदी काहीच तयारी नाही होती. सकाळी मस्त म्हणजे जायचं होतं ते माहिती होतं ना, त्याची कॅप घेतली होती ना, त्याला ड्रेस घेतला होता स्विमिंगचा, आणि कसं नायलॉनचाच लागतो. सो
त्याच्यानंतर मग तिथं अवेलेबल असतात. सो ह्यांसाठी मग तिथून कॅप आणि जो ड्रेस आहे सो तिथून घेतला आणि मस्त त्याला जे ह्यांचे फ्रेंड आहेत सो ते अगोदर पाण्यामध्ये घेऊन गेले. सो त्यांच्याबरोबर गेल्यानंतर ह्यांनी दोघांनी मिळून त्याला घेऊन गेले. अगदी खूप छान, म्हणजे त्याला असं परत ना बाहेर यायलाच वाटत नव्हतं आणि फर्स्ट टाइम तू इतका पाण्यासोबत कम्फर्टेबल झाला ना की मग खरंच खूप छान वाटलं. नाहीतर मुलं ना फर्स्ट टाइम ऑब्विसली असतील ना घाबरतात. इवन मलाही जर जास्त पाण्यामध्ये जायचं म्हटलं ना की मलाही खूप भीती वाटते आणि त्यामुळे विहान बापरे अगदी तो बाहेर म्हणजे यायलाच मागत नव्हतं. नंतर नाही का आपल्या आपण करत होता आणि मग घरी आल्यानंतर संध्याकाळी म्हणतोय मम्मा डॅडू परत पाण्यामध्ये जायचं. तुला जायचं आहे का रे तुला परत पाण्यामध्ये? नको, उद्या जायचं. मग नाही काय, मग हे बोलले की नाही काय आता बस झालं बाय आणि जे आहे ते आपण उद्या जाऊ. सो मग परत हो. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? हो माय बेबी. आणि विहानला विचारलं ना नेहमी की तुला कोण आवडतं, डॅडू आवडतात की मम्मा आवडते? सो त्याचं उत्तर आहे का विहान तुला कोण आवडतं रे? हो. आणि मम्मा? हो का? आणि त्याला कधीही विचारायचं की विहान तुला कोण आवडतं म्हणून तो एकट्याचं कधीच नाव नाही घेत. मम्मा डॅडू काका तिघांचीही आमची नावं घेतो आणि म्हणतो मला आवडतात. आणि विहान तू कोणाचा? हा डॅडूचा, मम्माचा. ओ मम्माचा. आणखी कोणाचा? हो. आणि तू कोणाचं म्हटलं ना की नेहमी मग हे 3 शब्द असतात त्याचे, मम्मा डॅडू काका. असं एकट्याचं कोणालाच सांगत नाही. आणि नेहमी ना म्हणजे काही हो काय आहे ते. आणि काय पण खायचं वगैरे असेल ना तर आपण एकटा कधीच नाही तो खात. जर बाजूला कोणी असेल ना तर मग तो देणार. त्याचे काका असतील तर मग काका तुम्ही खा. आता मम्मम जरी खात असेल ना तरी तो विचारतो की काका तुम्ही खाल्ला का, म्हणजे भात तू खावायचा वा असं बोलतो तो. म्हणजे त्याला असं ना एकटं पण कधी काही असं जास्त खायचं. वरची मुलं जर आली ना तरी त्यांना तो घेऊन त्यांना खाऊ वगैरे देणं, म्हणजे शेअरिंग इज केअरिंग. त्याला सगळं बरोबर कळतं. फक्त ना दादाला देत नाही तो, म्हणजे निर्विघ्नला फक्त देत नाही. म्हणजे त्यांचं ना असं चालू असतं ना की दोघांची खूप सारी अशी मस्ती करायची असते. आता ह्याच्यामध्ये ना काय काय भरली बघा सगळं त्याच्यामधलं. आणि तो चाललाय आता कुठं चाललाय तू गुड्डू पिल्लू गुड्डू. आणि मला ना काल खरंच इथं जे आहे ते मंदिर लागलं होतं आणि नाही काय पूर्ण टेंगू आलं होतं. आणि मी दुखतंय करत होती तर बिचारा माझं पिल्लू जवळ येऊन त्याला नाही काय असं पूर्ण असं चोळतोय आणि म्हणतोय मम्मा हात नको लावू कमी होतंय, हात नको लावू कमी होतंय. आणि म्हणून बराच वेळ नाही काय पिल्लू मला इथं काय झालेलं रे काल? आणि मंदिरला लागलेलं का? हो का? मग तू काय केलंस मम्माला? डिशूम केलंस तू मम्माला? मम्माला डिशूम नाही करायचं. आणि काय म्हणतो मम्मा तू मला दे नाही तर मी तुला डिशूम करतो. मम्मा डॅडू काका माझ्या ऑफिसला गेलेत आणि मला प्लीज फोन लावून दे ना. कसं म्हणतोस रे तू? जरा बोलून दाखव ना. कसं म्हणतोस? मम्मा डॅडू काका ऑफिसला गेलेत तर मला फोन लावून दे ना करतोय. खूप हुशार झालाय म्हणजे बापरे. सो काल थोडासा किराणा आणला होता, आणखी थोडासा हवा होता. पण मेन प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, 2 व्हीलरवर गेलं की एकतर 2-3 थैल्या झाल्या ना की ठेवून मग विहानला ठेवायला बिलकुल जागा होत नाही. म्हणजे आम्हाला तिघांना जागा होत नाही. त्यामध्ये जर साहित्य असेल तर आणि मी एकटी विहानला घेऊन साहित्य घेऊन रिक्षानं पण ते पॉसिबल होत नाही. त्यामुळे जे आहे तो मोजका थोडासा आणला. आणि मग रात्री जे कोलगेट बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या ना म्हणजे निरमा आहे ते सगळं बाजूला काढून ठेवलं होतं. पावडर वगैरे विहानची संपली होती. आणि विहानसाठी मी अजूनपर्यंत जी आहे ती हिमालयाचीच यूज करते. तर त्याच्यानंतर मग सध्या तेलाचा डब्बा आणलेला नाही आहे कारण तेलाचे रेट इतके वाढलेत ना. आणि नेहमी ना जे आहे ना ते आम्हाला सवय आहे की तेलाचा डब्बाच आणायची. सो आता तेलाचा डब्बा नाही तर मग मी थोड्याशा पिशव्या आणलेल्या आहेत. आणि असं मी बऱ्यापैकी माझ्या वाचनात आलं होतं की एकच जे तेल आहे ते आपण कंटिन्यू खायचं नाही म्हणून नेहमी जे आहे ते चेंज करत राहायचं म्हणून. म्हणजे आता बघा एखाद्या वेळेला आम्ही काय करायचो ह्याच्या अगोदर एक वेळेला सोयाबीनचा डबा आणायची मी जिमिनी आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वेळेला जो आहे ते सूर्यफूलचा डबा आणायची जिमिनी.
नेहमी, म्हणजे जे आहे ते मी चेंज करायचे. मग आता हे काय करते, एक पॉकेट सूर्यफूलचं घेते, तर एक पॉकेट जे आहे ते मग मी ह्याचं घेते, आपलं सोयाबीनचं घेते, म्हणजे जे आहे ते अल्टरनेट चेंज होत जातं. सो जास्त नाही आणलं कारण विचार आहे की तेलाचा डब्बाच आणायचं, कारण हे आम्हाला परवडत नाही. एक पिशवी जी आहे ती आम्हाला 8 दिवस पण होत नाही. सो त्यामुळे, आणि त्याच्यानंतर जे आहे आमच्या विहांचं आवडतं बिस्किट, तो गेला ना की डायरेक्ट मग हेच घेतो, आणि केचप पण घेत होता, म्हणजे लिटरली त्यांना आम्ही पूर्ण साहित्य घेत तोपर्यंत मम्मा ते म्हणून स्वतःच्या हातामध्येच घेऊन तो फिरत होता. पण मग मी जे आहे ते त्याला न कळत मी काढून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग उडदाची डाळ, आणि मी ना ते रामबंधूचं उडदाचं पापडचं पीठ असतं ना, सो ते घेत होती, कारण मी ह्याच्या आधी कधीच ट्राय केलं नाही. सो मला प्लीज कमेंट करून सांगा त्याचे पापड चांगले होतात का. मी घेतलेलं नाही आहे, घेतलेलं ह्यांनी म्हटलं की नको तो राडा करत बसू, ठेव म्हणून. सो मग यांनी मला ना काढून ठेवायला लावलं, कधी करतेस विकत आणता येतं म्हणून, पण मला करायचे आहेत. तर मग चांगलं असतं का ते मला एकदा कमेंट करून सांगा. त्याच्यामुळे डाळ घेतली होती. सो जे आहे ना जर्मनी डबे खूप म्हणजे मला बरं पडतं. आणि त्याच्यानंतर इतका मोठा एक डब्बा भेटतो डीमार्टमध्ये, आय थिंक 500 रुपयाला वगैरे. सो तो एक घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप एक्स्ट्रा, जर माझ्याकडे कधी कधी होतं काय होतं, म्हणजे आम्ही जेव्हा गावावरून येतो तेव्हा मग तांदूळ पीठ आम्ही एक्स्ट्रा आणतो. सो ते असलं ना की सगळ्या डब्यांमध्ये फुल होऊन जातं, आणि त्यावेळेला मग काय होतं, किराणा आणला ना की बिलकुल ठेवायला जागाच होत नाही. मग त्यावेळेसाठी मग काय होतं, एक मोठा डब्बा भेटतो, सो तो मला घ्यायचा आहे. पण नेहमी काय होतं ना, आम्ही जातो 2 व्हीलरवरून, आणि 2 व्हीलरवरून विहांसोबत ते सगळं घेऊन येणं पॉसिबलच होत नाही. सो कधीतरी प्लॅन करणं असं की विहानला ठेवून मग जे नाही आमचं आम्ही दोघं गेलो ना की मग घेऊन येईन, कारण त्यामध्ये बऱ्यापैकी किराणा जो आहे तो सगळा बसतो छान. आणि जे आहे ते आपण मी तसं पण हा जो ओटा आहे ना याच्या खालती काही म्हणजे काहीच ठेवत नाही. सो त्याच्यामध्ये खूप खालती जरी सरकलं ना तरी होऊ शकतं. त्यांच्याकडून छोटासा विहानसाठी जो आहे तो पावडरचा डबा घेतलेली, आणि सोयाबीनचं एक पॉकेट घेतलेलं, म्हणजे कधी भाजी नाही चांगलं तर त्यावेळेला इमर्जन्सीला सकाळी किंवा संध्याकाळी करता येतं म्हणून. आणि आता चहा थोडासा कमी केला, त्यामुळे साखर जी आहे ती थोडीशी कमी लागायला लागलेली आहे. नाहीतर ह्याच्या आधी आम्हाला इतकी साखर लागायची ना की बस. आणि फक्त आता मग ह्यांच्या सुट्टीचं वगैरे जे आहे ते आम्ही चहा जे आहे ते बनवतोय. नाहीतर मग सुट्टीचं किंवा मग जर कोणी आवडलं तर, नाहीतर मग चहा जो आहे तो खूप कमी केलेला आहे. हे सगळं आता साहित्य ना मी काढून ठेवून देते. साबू तांदूळ घेतलेत कारण साबू तांदूळचे मला पापड बनवायचे आहेत म्हणून. तेही मी ह्याच्या आधी कधीच बनवलेले नाही आहे, फर्स्ट टाईम बस बनवणार आहे. सो खूप एक्स्ट्रा नाही आणले, बघते थोडं थोडं बनवून. किती दिवस नाही काय कोणावर डिपेंड राहायचं, कधी ना कधी तरी आपल्याला पण ते करावं लागणारच आहे. आणि इथं असं टेरेसवर घालण्याचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास. म्हणजे आम्ही जाऊन वरती टेरेसवर जे आहे ते सगळं पापड वगैरे घालू शकतो. अगदी टेरेस पण खूप छान क्लीन वगैरे आहे, सो वरती घालण्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नाहीतर गावाला दरवेळेला कसं आई जे आहे ते बनवते, आणि तुमच्यासोबत मी लास्ट इयरला पण शेअर केलं होतं. ज्या आईने आणि मीच आम्ही दोघींनी मस्त बनवून आणले होते मी, पण ह्या वर्षी नाही होत ते. सो त्यामुळे मी असं विचार करते की जे आहे ते आपलं थोडंसं बनवते, कारण आपलं वर्षभरासाठी सणावारासाठी लागतातच. आणि विहान पण आधीमध्ये नाही काय आपण थोडंसं त्याला तळून देऊ शकतो, म्हणजे आपल्याकडे असलेले बरे. आता की थोड्या गोष्टी नाही काय आपण पण आपल्या ह्यानं केलेल्या बऱ्या अशा वाटतात मला. आणि त्याच्यानंतर मग बाकी कडधान्य वगैरे मी जी आहे ती भरपूर आणत असते. मूग, मटकी, चवळी ही कडधान्य मी भरपूर आणते, कारण मोस्ट ऑफ विहानला ना कडधान्यच आवडतात. त्याच्यानंतर केसांसाठी म्हणून मग मी हे जवस घेतलेलं, आणि खरंच हे तुम्ही एकदा यूज करून बघा. जवस, मेथी, आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकते, खूप शिजवायचं ते, आणि एकदम असं हे होतं ते गाळून घेऊन मग ते केसांना ना एक आंघोळीच्या अर्धा तास वगैरे लावायचं. आणि ट्रस्ट मी तुम्ही केस धुवून बघा, इतकी छान आणि सिल्की होतात ना. सो त्याच्यानंतर मग आपले छोटं आणि डाळी, मेन म्हणजे डाळी नाही घेतलेत, बाकीचं काही एक्स्ट्रा नाही घेतलं तरी बिल बघून बाहेर आलं की ते डोकंच हे होतं. त्यापेक्षा मग असं वाटतं, तरी मी म्हणत होते, हे परवाच म्हणत होते की सॅटर्डेला नाही काय आपण डीमार्टला जाऊ. मग मी म्हटलं की नाही जाऊ दे, एवढं काय आणायचं नाही, नॉर्मल आपण इथूनच आणू. आणि जेव्हा नाही म्हणत जरी गेलो ना आपण डीमार्टमध्ये तर खूप एक्स्ट्राचा खर्च होतो.
सो असू दे. सो आता हे सगळं आवरताना मला ह्या चिंचा दिसल्या आणि खूप दिवस झाले जे की मी गावाला होते ना तेव्हा यांनी आणून ठेवल्या होत्या. आणि मला नाही का एवढं चिंचांचं वगैरे असं काहीच एवढं हे नाही आहे, पण ही लिटरली एक चिंचेचं मी हे खाऊन बघितलं, एवढी गोड आहे ना, म्हणजे खूप गोड आहे, बिलकुल पण आंबट नाही आहे. म्हणजे असं वाटतच नाही की आपण चिंच खातोय म्हणून, एवढी गोड आहे ही. आणि चिंचेवरून एक मला म्हणजे किस्सा आठवला. तर म्हणजे अंगणवाडीपासून जे 10वीपर्यंतचं शिक्षण ते माझ्या गावामध्ये झालं होतं. आता विहान येतोय बघा, चिंचेचं नाव ऐकून तो फक्त आतमध्ये येतो. काय रे बाया, हां तुला कसं कळालं रे? हा देते. त्याला पण बरोबर आता गावी गेलेलं होतं तेव्हा खाऊन त्याला पण बरोबर सवय झाली. सो इतकी खरंच खूप गोड आहे. तर मग मी म्हणते की 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते माझं गावामध्येच झालं होतं. आणि आमचं घर आहे ना ते एकदम आउट साईडला आहे आणि आजूबाजूला म्हणजे जे आहे तो रोड आहे आणि तिकडे सगळी चिंचेची झाडं आहेत. तर मग जे 1 वाजताची सुट्टी असते आपली आणि जेवणाची म्हणजे जी दुपारची सुट्टी असते ना, जेवण पटपट करून जे आम्ही ह्या दिवसात चिंचांचा जेव्हा सीझन असतो ना, लिटरली आम्ही सगळ्या फ्रेंड जो आहेत ना त्या चिंचाच आणायला जायचो आणि हमखास सरांकडून जे आहे ते आम्ही ओरडा खायचो, म्हणजे खायचो. भरपूर माझ्या फ्रेंड्स होत्या ना त्या सगळ्या आम्ही हेच काम करायचो. म्हणजे ती तेव्हाची मजा ना ती वेगळीच मजा होती. म्हणजे आम्हीच असं नाही, सगळेच जे आहेत ना, म्हणजे एक 8वी-9वीला असताना ना तो हे वयच वेगळं असतं आपलं ते. सो आणि तेव्हा आम्ही एवढं सगळे चिंचा वगैरे आणायला जायचो आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि साखर जे आहे ते घालून घेऊन जायचो. आणि आपली जी 4ची बेल होते ना, सो त्या बेलमध्ये जे आहे ते आम्ही सगळे मस्त बाहेर बसून खायचो. एवढी मजा यायची ना तेव्हा. पण आता फक्त त्या मेमरीज राहिलेल्या आहेत, त्या बाकी काही नाही. खूप म्हणजे खूप मजा यायची. आणि आताही आम्ही गेलेलो तेव्हाही गेलेलो, पण तेव्हाची जी चोरून म्हणजे क्लास असतो तो चोरून जाऊन त्या चिंचा वगैरे आणण्यामध्ये जी मजा असायची ना ती आता बिलकुल पण येत नाही. आता किती आणून दिल्या ना कोणीतरी मग ते खाऊ वाटत नसायचं. आणि तेव्हा एवढं ओरडायचं ना तरी पण आम्ही जे आहेत ते आम्ही खायचं कधीच बंद. म्हणजे अक्षरशः एक वेळेला तरी सरांनी आम्हाला बाहेरच हे करायचं. म्हणजे इतकं मस्ती मजा पण, इतका पण हुशार पण आम्ही तेवढ्याच होतो सगळे. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत म्हटलं ना की हुशार पण होतो आणि पण ह्या अशा करामती करायला ना तेवढ्याच आम्ही सगळ्या हे होतो. सो आता ते दिवस फक्त आठवतात. विहानला काल मस्त त्याच्या डॅडूने एक सरप्राईज दिलेला आहे. ते म्हणजे ही स्कूटर त्यांनी 2-3 दिवसापूर्वी ऑर्डर केलेली होती आणि काल संध्याकाळी आम्ही डीमार्टवरून आलेलो होतो तेव्हा मस्त हे आम्हाला पार्सल भेटलं. आणि आल्यानंतर ओपन करून बघितलं, एवढी छान आहे ना. आणि चला अजून त्याला एवढं खेळायला येत नाही पण तो हळूहळू जे आहे ते शिकेल. आणि मग आता म्हटलं नाही की त्याला छोट्या मोठ्या गाड्या घेण्यापेक्षा ना जे त्याला यूजमध्ये येतं ना सो तेच घ्यायचं. आता भूम भूम, कुठं जायचंय तुला? भूम भूम हां दाखव ना रे, विहू करून दाखव. कुठं जायचंय? भूम भूम. वाव, विहान कुठं चाललं? भूम भूम. सो विहान बघा आता कसं खेळायला लागलंय. विहू तसं नाही खेळायचं रे पिल्लू, बसून नाही खेळायचं रे गुड्डू, उभं राहून खेळ ना. असं नाही खेळायचं सोनू. विहानला घेऊन मी टेरेसवर आले आणि यायच्या अगोदर संध्याकाळी कढी बनवायची म्हणून थोडंसंच दही होतं. मग मी काय करते, कधी थोडंसं दही असेल ना तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा मग बेसनचं पीठ थोडंसं टाकते आणि मस्त थोडंसं पाणी टाकून मिक्स करून ठेवून देते थोडा वेळ. म्हणजे आता मला जेव्हा संध्याकाळीपर्यंत बनवायचं असेल तर ते थोडंसं आंबट होऊन जातं. कारण इथलं दही केवढं जरी आणलं ना ते बिलकुलही आंबट होत नाही आणि कढी थोडीशी आंबट असेल तर छान लागते म्हणून. आणि तसं म्हटलं तर मला इकडचं दही बिलकुल पण आवडत नाही. जसं गावी म्हणजे घरच्या दुधाचं लागतं ना त्यामधली एवढीही चव नाही असते ना त्या दुधाला असते ना त्या दह्याला असते. पण जो आपला काय म्हणतात तो नाविलाज असतो त्यामुळेच मग ते आणावं लागतं. आणि आता म्हणजे यायच्या अगोदर मग मी नेहमीवरती काय करते, टेरेसवर यायच्या अगोदर मस्त झाडू वगैरे मारते आणि थोडंफार स्वयंपाकाची तयारी करून ठेवून येते. म्हणजे गेलं की खालती जास्त काही जो आहे तो लोड पडत नाही. मग जे आहे ते आपलं झाडू वगैरे मारलेलं असेल तर पटकन फ्रेश व्हायचं, दिवाबत्ती करायचं आणि मग बाकीचं स्वयंपाकाला लागायचं असं होतं. पण आज म्हटलं चला विहानचा मूड थोडासा बरा करण्यासाठी म्हणून मग मी घेऊन आले तो. कारण केव्हापासून मला लागला होता की मम्मा टेरेसवर जाऊन म्हणून. आणि ती आणले ना ती स्कूटर ती इथंच पडले, त्यांना
घेतलेला पण नाही आहे, त्याचं ते मातीमध्ये किंवा अजून काय असेल तर त्याच्यामध्येच खेळणं चाललं आहे केव्हापासून. आणि लिटरली सांगते गावी जेव्हा होतो ना, सो तेव्हा तो घोडा असतो ना, सो तो एक होता आणि बारकी आपली ती पांडागाडीसारखी होती, ती एक घरी होती तिथं, जी की मधुराची म्हणजे भावाच्या मुलीची होती. सो ते तेवढं पुरतंच ते 2-5 मिनटं खेळणं असायचं. आणि बाकी कोणी लहान मुलांनी जर म्हणजे सायकल वगैरे दिसली ना की त्यांना खेळायलाच दिसलं, मलाच हवी करून त्यांची काढून घ्यायचा. आणि आता इथं अशी पडून जाते ना तर तो बिलकुल बघत पण नाही त्या सायकलकडे. मग मी ह्यांना म्हटलेलं की नका त्याला काय ऑर्डर करू, पण हे असं करतात ना की मला बिलकुल सांगायच्या अगोदर स्वतः नाही काय हे करतात. आणि असं होतं की मग ते सकाळचं साफसफाई करताना इकडची उचलून तिकडं ठेवा, तिकडची उचलून तिकडं ठेवा. आता 3 झालेत आता हे पकडून. आणि असं होतं की त्याचं कुठल्याच ह्याच्याकडे लक्ष नसतं. नवीन आणले की एखादं जर तेवढंच खेळणं होतं आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग असंच इकडं तिकडं पडून जातं धूळ खात. सो आता बघू काय काय. मुलांना कधी काय खाल्लं नाही ना की आपल्याला पण खूप टेन्शन येतं. आता सकाळपासून न विहाने ना काहीच खाल्लं नव्हतं, मला मग कसं तरीच वाटायला लागलं. मग चला म्हटलं घरी पनीर होतं तर त्याच्यासाठी ना छान असा पराठा बनवून घेते. मग काय केलं, पनीर सगळं मस्त किसून वगैरे घेतलं, त्यामध्ये एकदम बारीक कट करून कांदा टाकला, मिरची थोडीशी टाकली, जिरेपूड, धनेपूड आणि त्यानंतर गरम मसाला टाकलेला आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. आणि सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घेतलं. आणि संध्याकाळसाठी मग चपातीचं पीठ मळलं होतं मी, म्हणजेच ऑलमोस्ट मी सगळ्या संध्याकाळच्या चपात्या बनवल्या. आणि त्यामधलंच थोडंसं मग चपातीचं पीठ घेऊन त्यामध्ये जे आपण बनवलेलं असतं ना मिश्रण, म्हणजे स्टफिंग पनीरची ती टाकून छान इथं विहांसाठी ना पराठा बनवून घेत आहे मी. आणि मला कसं होतं ना की तो वरतून थोडंसं खेळून आलं ना की मग भूक लागते. आणि घरातल्या घरातच जर खेळत असेल ना की मग काही खायला बघत नाही. आणि मे बी गरमीमुळे तर त्याला ते काही खाण्याची इच्छा होत नव्हती. सो त्यामुळेच म्हटलं की चला पराठा वगैरे बनवून देऊन बघू, कारण भरपूर दिवस झाले अशा काही गोष्टी त्याला मी दिल्या नव्हत्या. मग चला म्हटलं थोडंसं आवडीनं खाल्लं तर आपल्यालाच तेवढंसं छान वाटतं म्हणून. आणि इथं मग जे आहे ते भरपूर असं तूप टाकते मी आणि पराठा दोन्ही साईडनं ना खूप छान असा भाजून घ्यायचा. आणि खरपूस भाजला ना की पराठा खरंच खूप छान लागतो. आणि आता ह्यासोबत ना विहानला मी बाहेरचं जाम वगैरे काहीच नाही देत आहे. सो लवकरच जे आहे तो घरीच मी टोमॅटोचा जो हे असतो सॉस असतो सो तो मी पटकन बनवणार आहे त्याच्यासाठी, कारण त्याला ना थोड्याशा आंबट गोष्टी खूप आवडतात म्हणून. सो एक छोटा एक असं मस्त असं मी पराठा बनवून घेतलेला आहे. सो नॉर्मली आजचा दिवस असा गेलेला आहे. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे जर ब्लॉग आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.